नमस्कार. आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ पाहणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. व्याख्या: जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात घडणार असेल असा जेव्हा उल्लेख करतात तेव्हा त्याला साधा भविष्यकाळ असे म्हणतात. सिंपल फ्युचर टेन्सचे सूत्र आहे कर्ता अधिक शॅल किंवा विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म यस प्लस शॅल ऑर विल प्लस V1 प्लस ओ. या ठिकाणी यस हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता असून शॅल किंवा विल हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. V1 म्हणजे वर्ब 1 हे क्रियापदाचे मूळ रूप आहे आणि ओ हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. नियम: आय वी असल्यास शॅल घ्यावे, ही शी इट यू व दे असल्यास विल घ्यावे. उदाहरणार्थ आय शॅल इट ॲन ॲपल, मी सफरचंद खाईन. आय शॅल इट ॲन ॲपल या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, शॅल हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे, इट हे वर्ब 1 म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप आहे आणि ॲन ॲपल हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. सिंपल फ्युचर टेन्सची काही उदाहरणे: आय शॅल इट अ मँगो, मी आंबा खाईन. ही विल रीड अ बुक, तो पुस्तक वाचेल. शी विल सिंग अ सॉन्ग, ती गाणे गाईल. वी शॅल प्ले अ क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू. दे विल राईट अ लेटर, ते पत्र लिहितील.